बरं झालं तुम्ही सगळे आलात. आई मुलीनी बोलवलंय म्हटल्यावरती आई येणार नाही का? नाही, घरचं कार्य आहे म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी यायलाच हवं. पण तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात ते बरं झालं. मी आलेच. आता घरच्या कार्याला आम्ही वेळ नाही काढणार तर कोण काढेल? तुम्ही एवढा वेळ काढून मुलीचं लग्न ठरवलंय, तेवढा वेळ काढलाय, आज त्याचा केळवण आहे म्हटल्यावर आम्ही वेळ काढायलाच पाहिजे. अच्छा, केळवणाची ऑर्डर पण तुमचीच आहे का? आई काय आलं? अरे इट्स अ जोक. हे थोडं मनापासून हसा की प्रमिला ताई. अनु मस्करी आमच्यात पण करतात. हा, पण मस्करी करताना समोरच्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतो आम्ही. या झाला का? बरं झालं ताईने आम्हाला ऑर्डर नाही दिली, कारण आमचं जेवण एकदम चमचमीत असं मसालेदार असतं ना, तिखट. तर लोक तर बोट चाटून खातात. यो बोट चाटायला आम्ही हाताने जेवतोय कुठे? फोक आणि स्पूननीच जेवतो. हाताने जेवलं ना की चव जास्त लागते. हात धुवून मागेच पडल्यात माझ्या. हे आता हस ना. अनु अहो असू द्या, हो लहान आहे ती. आणि वी आर अ फॅमिली, आहे की नाही? काय म्हणताय? कसं चाललंय BAST? आता या गरमीच्या सीझन मध्ये AC बस मध्ये आहात ना? नाहीतर एसीची तेवढी गरज नाही पडत. काय साध्या गाड्यांच्या खिडक्या खूप मोठ्या असतात ना, त्यामुळे हवा खेळती राहते, काही टेन्शन नाही. तसं काही बसनी एवढा प्रवास केला नाही मी, त्यामुळे पण चांगला आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, काम कमी, सेटल्ड आयुष्य. सेटलवरनं आठवलं, माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना ना मी प्रमिला ताईंचा नंबर दिलाय. काय त्यांच्या मेट्सची, आजूबाजूच्या काही एरियातल्या लोकांची लग्न आहेत, ती सगळी ते स्पॉन्सर करतात. तुमचं काय म्हणतात ते चमचमीत तिखट बोटं चाटायला लावणारं जेवण त्यांना आवडेल. सांगा ना, नक्की सांगा. पोट भरणं महत्वाचं ना, आणि पैसे मिळणं सुद्धा. तेवढं मुलीचं लग्न करायचं आहे, जोरात करायचं आहे म्हटल्यावर थोडासा खर्च होणार, गाठीशी पैसे लागणार, आहे की नाही? स्वामींची कृपा आहे आमच्यावर, त्यांनाच आमची काळजी.